सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। श्री कृष्ण मंदिर ट्रस्ट व सर्वज्ञ सेवा वासनिक मंडळ संभाजीनगर शाखा बजाजनगर श्रीकृष्ण मंदिर ट्रस्ट येथे आजपासून या ब्रह्मविद्याशास्त्र निरूपणाला आपण सुरुवात करत आहोत। आत्तापर्यंत इथे आपले 3 सत्र झाले आणि त्या सत्राच्या माध्यमातून पहिल्या सत्रामध्ये वेगवेगळ्या विषयाला स्पर्श करत चिंतन केलं, धर्म काय आहे, धार्मिकता काय आहे, कशासाठी करायची असते। त्यानंतर आपण अभ्यासक्रम सुरू केलेला आहे। स्वामी श्री चक्रधरांनी सांगितलेल्या तत्त्वज्ञानामध्ये 4 पदार्थ नित्य व अनादीचे आपल्याला परमेश्वरांनी सांगितले, जीव, देवता, प्रपंच व परमेश्वर। या 4ही पदार्थाच्या अनुषंगाने परमेश्वर सांगतात की या कार्यकारण स्वरूप लक्षण आपण समजून घेणं, जाणून घेणं, याच्या व्यतिरिक्त धर्मात काही नाही, धार्मिकतेत काही नाही किंवा सृष्टीत काही नाही। यापर ते काही जाणणे असे म्हणून परमेश्वराने आपल्याला ज्यावेळेस 4 पदार्थ सांगितले, आपण त्याचा जर चिंतन केलं, विचार केला तर ह्या 4 पदार्था व्यतिरिक्त ह्या सृष्टीमध्ये 5वा पदार्थ नाही। अनेक धर्म संप्रदाय यावरती तत्त्वज्ञान यांनी मांडलेलं आहे, परंतु आपल्या तत्त्वज्ञानाचं वैशिष्ट्य असं की 4 पदार्थ सांगितले, याचा अर्थ काय, परिपूर्ण तत्त्वज्ञान सांगितलं। आणि इतर धर्म संप्रदाय 2 पदार्थ कोणी सांगतात, कोणी 3 सांगतं, परंतु 4 कोणीही सांगितलेले नाही। कोणी जीव आणि ब्रह्म सांगितलं, कोणी ब्रह्म आणि प्रपंच सांगितलं, याचा तो आभास आहे, त्याचा तो रताभास आहे, असं तत्त्वज्ञान मांडलेलं आहे। परंतु स्वामी श्री चक्रधरांनी हे 4 पदार्थ सांगून परिपूर्ण तत्त्वज्ञान आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे। आणि याचं कार्यकारण स्वरूप लक्षण आपण समजून घेणं, जाणून घेणं, याचाच अर्थ धर्म समजून घेणं, जाणून घेणं। आपण मागच्या वेळेस जीव हा पदार्थ बघितला, कारण परमेश्वराने जीवाला केंद्रस्थानी ठेवून हे तत्त्वज्ञान सांगितलं। जीवाला केंद्रस्थानी ठेवून सृष्टीची रचना केली। जीवाच्या हितासाठी, भल्यासाठी स्वतः परमेश्वराने अवतार घेतला, वाडोवाडी फिरून अधिकारी जीवाला निमित्त करून हे तत्त्वज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे। आणि हे तत्त्वज्ञान पोहोचवल्यानंतर जीवाचं हित कशात आहे, जीव होता कुठं, आला कोणी आणलं, कसं आणलं, कशासाठी आणलं, त्याचा उद्देश काय, हे सर्व तत्त्वज्ञान आपल्याला परमेश्वराने सांगितलेलं आहे। जीव हा केंद्रस्थानी ठेवून परमेश्वराने जे तत्त्वज्ञान सांगितलं आहे, म्हणून साहित्यामध्ये मांडणीसुद्धा त्याच पद्धतीची केलेली आहे। जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर, ते जीवाने प्रथम जीव समजून घ्यावं, जाणून घ्यावं, त्यातून त्यांनी बाहेर पडावं। आपण धर्म अभ्यास का करतो, कशासाठी करतो, धार्मिकता का करतो, समजून घेतो, समजून का घेतो, कशासाठी घेतो, हे समजणे अत्यंत गरजेचं आहे। आपण धर्म अभ्यास करतो, समजून घेतो, जाणून घेतो, आपल्याला 4 पदार्थ माहीत आहे, कार्यकारण स्वरूप लक्षण माहीत आहे, धर्माचा आचार, विचार, तत्व, सिद्धांत माहीत आहे। मग माहिती करून करायचं काय आपल्याला, फक्त माहिती ठेवायची का आपल्याला, फक्त ऐकायचं आहे का, फक्त सांगायचं आहे का, नाही। धर्म तत्त्वज्ञान परमेश्वराने आपल्याला सांगण्याचा उद्देश काय आहे की तो स्वीकारायचं आहे। ते स्वीकारायचं म्हणजे काय, आपण स्वीकारलेलं नाही आहे का, स्वीकारणं म्हणजे काय, स्वीकारणं म्हणजे कृतीत आणणं, स्वीकारणं म्हणजे आचरणात आणणं, स्वीकारणं म्हणजे आपल्या जीवन प्रणालीमध्ये आपल्या हिताच्या अनुषंगाने जे जे करण्याची गरज आहे ते करायला सुरुवात करणं। आपण काय करतोय, धर्म अभ्यास करतोय, धर्म तत्त्वज्ञान समजून घेतोय, जाणून घेतोय, परंतु स्वीकारत नाही। स्वीकारत जर असेल तर परमेश्वराने जे सांगितलंय त्यात आपण तडजोड करणार नाही, कॉम्प्रोमाइज करणार नाही। परंतु एकीकडे धर्मतत्वज्ञान जे सांगतो आपल्याला, परमेश्वराने जे सांगितलेलं आहे, गुरुजन जे सांगतात, साधुसंत जे सांगतात, ते आपण मान्य करतो, दुसरीकडे त्याच्या विरोधात आपण कृती पण करतो। आणि ही कृती परमेश्वराला न स्वीकारल्यामुळे होते। परमेश्वराच्या समर्थवादावरती जेव्हा निष्ठा निर्माण होते आणि ती निष्ठा परमेश्वराच्या अनुषंगाने परमेश्वराला प्राप्त करण्याच्या उद्देशाने आपण जेव्हा निर्माण करतो, त्यावेळेस परमेश्वराने जे सांगितले ती आपल्यासाठी ब्रह्मवाणी ठरते। ही माझी ब्रह्मवाणी आहे, देवाने सांगितलं आहे, याच्या व्यतिरिक्त मला आता
काही करता येणार नाही, काही करायचं नाही, ही मानसिकता तयार होते. ज्यावेळेस उत्तर पंथाला जाण्याची परमेश्वराची प्रवृत्ती होते आणि परमेश्वर सांगतात की माझ्यासारखाही आज कोणीतरी उद्या येईल, तर सर्व सद्भक्त बसलेले असतात. ते म्हणतात असं कसं शक्य, आम्ही ओळखणार नाही. आम्ही ओळखू. मग महादाईसा म्हणते तुमचं सौंदर्याने आम्ही ओळखू, कोणी कशाने कोणी कशाने. परंतु आचार्य सांगतात आम्ही तुम्हाला शास्त्राने ओळखू, ज्ञानाने ओळखू. ते म्हटले भक्ताजवळ ज्ञान असतं. आचार्यांना शंका येते की अरे बरोबर आहे, पण देव म्हणतात भक्त स्वतःला परमेश्वर किंवा देव म्हणून घेत नाही म्हटलं, म्हणून तुम्ही म्हणतात तेच बरोबर आहे. आणि नंतरच्या काळामध्ये देव उत्तरापंथ गेल्यानंतर खरोखर तसा हुबेहूब दिसणारे चक्रधर बनून एक बहुरूपी आला. आणि आल्यानंतर पूजनीय माईंभट 18 पुराण वेद शास्त्र जाणते, परमेश्वराकडून बोध झालेला, 2-2 अवताराचं सन्निधान लाभलेलं शास्त्र जाणते माईंभटसुद्धा फसले. त्यांनी स्वामी श्री चक्रधर म्हणून त्यांना ओट्यावर बसवलं, पूजा अर्चा चालू केली आणि दुसरीकडे आचार्यांना निरोप दिला. आचार्य अटन विजन करत, आपलं स्मरण चिंतन करत दुसरीकडे होते. आचार्यांना ज्यावेळेस निरोप दिला त्यावेळेस ते म्हटले स्वामी श्री चक्रधर आले, कसं शक्य आहे. ते म्हटले ही ब्रह्मवाणी आहे. ते काय म्हणतात की मला देवाने काय सांगितलं, आता तुला पुन्हा संबंध, म्हणजे ह्या मूर्तीमध्ये तुला आता संबंध नाही, तुला दर्शन नाही, तुला आता दुसरी मूर्ती, दुसऱ्या जन्मामध्ये दुसरीकडं तुला भेटणार मी. ही ब्रह्मवाणी ही कशी खोटी ठरू शकते. ही असते निष्ठा, ही निश्चयात्मक बुद्धी, याला म्हणतात स्वीकार. यदा कदाचित आचार्य तेवढ्या निष्ठेचे, तेवढ्या योग्यतेचे, तेवढ्या अवस्थेचे जर नसते तर तेही परत आले असते. त्यांना आनंद झाला असता, कारण देव गेले, त्या दुःखात ते अजून आहे आणि अचानक निरोप आला की देव आले, किती आनंद झाला असता. पळत पळत यायला पाहिजे होतं, परंतु त्यांची निष्ठा कोणावर होती, ब्रह्मवाणीवर. ते म्हटले शक्यच नाही, ही ब्रह्मवाणी आहे. पुन्हा निरोप पाठवला माईंभटांना. त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस तुमची आणि देवाची भेट झाली त्यावेळेस देवानी तुम्हाला जो प्रश्न विचारला तोच प्रश्न आता तुम्ही त्यांना विचारा. आणि तो प्रश्न विचारल्यानंतर माईंभटांनी त्याचं जे बहुरूपीपण आहे ते उघडं पडलं आणि धर्मावरचं खूप मोठं संकट टळलं. सांगण्याचं तात्पर्य काय की आचार्यांची ब्रह्मवाणीवरती अत्यंत निस्सीम निष्ठा होती, तडजोड नाही, कॉम्प्रोमाइज नाही. आपण धर्म अभ्यासतो, धर्म बघतो, धर्म समजून घेतो, जाणून घेतो, एका साधूंकडून नाही अनेक साधूंकडून शास्त्र जाणतो, परंतु स्वीकारतो का. अनेक अशा गोष्टी तुम्हाला लक्षात येतील, जाणवतील की अरे हे पटतंय, हे समजतंय, कळतंय. मग पटतंय, पळतंय, समजतंय याचा अर्थ करायचं नाही ना, तरी आपण करतो, याचा अर्थ स्वीकारात आपण घेतलेला नाही. म्हणून जीवानी पहिले जीव समजून घेण्याचा उद्देशच परमेश्वराने तो सांगितलेला आहे की जीवाला जीव समजून घ्यायचा म्हणजे काय नेमकं करायचं आहे, त्याच्यामध्ये अंतर्बाह्य बदल करायचा. अंतर्बाह्य बदल म्हणजे काय करायचं आहे, धर्माच्या तत्त्वज्ञानाच्या अनुषंगाने, आचारा विचाराच्या अनुषंगाने त्यांनी ते स्वीकारायचं आहे आणि ते स्वीकारून आपल्या जीवनामध्ये ते उतरवायचं आहे, त्यावरती चालायचं आहे. त्यावरती चालत असताना मग परमेश्वर तुम्हाला भेटणार आहे. ही परमेश्वराची ब्रह्मवाणी आहे. नंतरचा दुसरा पदार्थ आपण देवता, हा पदार्थ पण आपण अभ्यासला. जीवानी जीवातून निघाल्यानंतर जीवापेक्षा सामर्थ्यवान कोण आहे, देवता. पंचप्रकारांनी सामर्थ्यवान आहे. ज्ञान, सुख, सामर्थ्य, ऐश्वर्य, प्रकाश त्या देवतेकडे आहे. म्हणून त्या देवतेमध्ये आपण अडकतो ना, आजही अडकलेलो आहे. कितीतरी आपण सांगतो की परमेश्वराची आम्ही एकनिष्ठ भक्ती करतो, स्वामी श्री चक्रांना आम्ही स्वीकारलेलं आहे, तत्त्वज्ञान आम्ही अभ्यासतोय, आमची एकनिष्ठ भक्ती आहे. परंतु खरंच आपली एकनिष्ठ भक्ती आहे का. जोपर्यंत देवता समजून उमजून देवतेला तुम्ही सोडत नाही तोपर्यंत तुम्ही परमेश्वराची एकनिष्ठ भक्ती करू शकत नाही. देवताला सोडणं म्हणजे नेमकं काय, तो एक सिस्टमचा भाग आहे, आपण ते समजून घेतलं पाहिजे. परंतु तरीही आपण आजूबाजूला कर्मकांड, ऋतवैकल्य किंवा जे बी करत आलो धर्माच्या नावाखाली, ते काही परमेश्वराचं नाही, परमेश्वराच्या दैवराटीचं नाही, ते आहे देवतेचं. आणि ते देवतेचं आपण सोडू शकत नाही. याचा अर्थ काय, अजून देवतेला आपण सोडलेलं नाही आहे, समजून घेतलेलं नाही, जाणून घेतलेलं नाही आहे. दैवराटी आणि कर्मराटी यातला जो नेमका फरक आहे
तो फरक समजून घेऊन एकनिष्ठ होणं हे सर्वात मोठं आव्हान आहे. तीच एक साधना आहे आणि तीच एक परमेश्वर प्राप्ती आहे. ज्या मिनिटाला तुम्ही परमेश्वराच्या समर्थवादावरती निष्ठा ठेवून त्या परमेश्वराला स्वीकाराल त्याच वेळेस परमेश्वर तुम्हाला भेटलेला असेल. बाकीचा प्रोसेस राहील. देवतेच्या अनुषंगाने आपण जर विचार केला तर आपल्या शरीरामध्ये देवतेचे मळ आहे, पिंडस्थ आहे, अधिष्ठान आहे आणि अधिष्ठानाच्या माध्यमातून देवता कार्यरत आहे. चक्षु अधिष्ठात्री देवता, मन अधिष्ठात्री देवता, बुद्धी अधिष्ठात्री देवता, या सर्व अधिष्ठान जे आहे त्या अधिष्ठानाच्या माध्यमातून परमेश्वराचं एकीकडे तत्त्वज्ञान आपण समजून घेतो, जाणून घेतो, परंतु अधिष्ठानाच्या माध्यमातून देवतेचं कार्य करतो. सूक्ष्म विचार जेव्हा आपण करू तेव्हा आपल्या लक्षात येईल. म्हणून देवता हा एक सिस्टमचा भाग आहे आणि त्या सिस्टममध्ये ते नित्यबद्ध राहून त्यांचं कार्य ते करतात. आपलं कार्य काय, आपली ड्युटी काय, आपलं कर्तव्य काय, आपला धर्म काय आणि आपली धार्मिकता काय हे जीवानी समजून घेऊन त्यांना कोणत्याही ठिकाणी स्पर्श न करता, टच न करता आपली एक निष्ठता, समर्थवादावरती निष्ठा परमेश्वराच्या धार्मिकतेमध्ये व्यक्त करत राहणं म्हणजे धर्म. परंतु आपल्याकडून होत नाही. चांगले चांगले कर्मकांडात अडकलेले कर्मकांड हे परमेश्वराचं नाही आहे, दैवराटीचं नाही. कर्मकांड हे देवतेचं आहे. व्रतवैकल्य, उपास, तापास हे देवतेचं आहे. शुभ अशुभ, ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, कर्मकांड जे आहे हे सर्व त्यातले आहे. मग आपण कळत न कळत जर ते मानत असेल, पाळत असेल, स्वीकारत असेल तर अप्रत्यक्षरित्या कळत न कळत आपण परमेश्वराला स्वीकारलेलं नाही, आपण नाकारलेलं आहे. जे निस्सीम निष्ठा जेव्हा निर्माण होते त्या परमेश्वराच्या निस्सीम निष्ठेवरती जेव्हा आपण धार्मिकता करायला सुरुवात करतो तेव्हा यातला फोलपणा आपल्याला लक्षात येतो. परमेश्वर समर्थ आहे, चैतन्य परमेश्वर, तो देव श्री चक्रधर, अनंत ब्रह्मांडांचा नायक असं आपण म्हणतो. तो शक्तियुक्त परमेश्वर आपण म्हणतो आणि त्याला आपण किती स्वीकारतो हे ज्ञानाच्या नंतर आपल्याला कळेल, समजेल, जाणवेल. आणि ज्ञान होतं, आपल्याला कळतं, समजतं, परंतु स्वीकार हे आचरणातून आलं पाहिजे. म्हणजे देवता वर्ग आपण अत्यंत विस्तृतपणे आहे यूट्यूबवरती. आजही कितीतरी सद्भक्त या देवताचे जे सत्संग आहे ते ऐकतात आणि मला प्रतिक्रिया देतात की देवते हा जो वर्ग आहे, हा जो पदार्थ आहे, यावरती आमच्या मनामध्ये बरेच संभ्रमावस्था होते, कन्फ्युजन होतं, अज्ञान होतं. ते पूर्णपणे निघून गेलं. ते पूर्णपणे निघून जाणं म्हणजे काय, त्या समर्थवादावरच्या निष्ठेवरती उभं राहणं. त्यानंतर आता आपण तिसरा पदार्थ आणि चौथा पदार्थ ह्या येणाऱ्या सत्संगामध्ये 8 दिवस आपण चिंतन करणार आहोत. विषय खूप मोठा आहे. त्याला आपण कितपत न्याय देऊ हे परमेश्वर ठरवेल. आपला प्रयत्न महत्त्वाचा आहे, आपली भावना महत्त्वाची आहे, साधू संतांचं शुभचिंतन, तुमची सर्वांची प्रेरणा आणि हे सारं घेऊन आपण प्रपंच या सदरात जाणार आहोत. प्रपंच काय आहे, आपण प्रपंचातच राहतो, प्रपंचात जन्माला येतो, प्रपंचातच मरतो. पण प्रपंचाला आपण कितपत सोडतो यासाठी आपल्याला प्रपंच बघायचा आहे. आणि तो प्रपंच इतका मोठा आहे म्हणून तिसऱ्या स्टेपवर ठेवलेला आहे. बघा, जीव, या जीवापेक्षा सर्वात समर्थवान कोण आहे, देवता. आणि देवतेपेक्षा सामर्थ्यवान कोण आहे आणि प्रपंचापेक्षा सामर्थ्यवान कोण आहे, परमेश्वर. म्हणून परमेश्वराने शेवट स्वतःचं अस्तित्व सांगितलेले, ओळख सांगितलेली. पण जरी यदा कदाचित तुम्ही तुमच्यातून जरी निघाले, तुमचे दोष असतील, तुमचे गुण असेल, तुमचं जीवत्व असेल, अनादि अविद्यायुक्ततेतून निर्माण झालेले सर्व जे आहे मतित्रय वगैरे, त्यातून जरी तुम्ही निघाले तर तुम्ही देवतेत अडकणार. आणि त्या साधना करून परमेश्वराच्या निस्सीम निष्ठा समर्थवादावरती ठेवून तुम्ही जरी धार्मिकता करायला लागले, देवतेतून निघाले, तर प्रपंच मात्र तुम्हाला सोडत. तो इतका सोपा नाही आहे. तुम्हाला वाटतं काय त्याच्यात काय एवढं विशेष आहे, सकाळी उठायचं, इकडं काम करायचं, तिकडं काय करायचं. म्हणून प्रपंचाला सोडणं हे सर्वात मोठं आव्हान जीवासाठी आहे. प्रपंच स्ट्रॉंग आहे, परंतु तरीही आपण दररोज प्रपंचात राहत असताना तो प्रपंच परमेश्वराने जो सांगितलेला तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून, तो प्रपंच म्हणजे काय, नेमकं प्रपंच कशाला म्हणावं,
तो प्रपंच आपण कसा स्वीकारलेला आहे आणि आपण त्यात कसं अडकलेलो आहे, त्यातून आपल्याला कसं निघायचं आहे, तो आहे कुठं, अव्यक्त स्वरूपी कुठं, व्यक्त स्वरूपी कुठं, प्रपंचाचे किती प्रकार, हे आपण अभ्यासणार आहोत. त्याला खूप जास्त ताण न देता 2 दिवसात आपण तो पदार्थ अभ्यासू. त्यावरती प्रश्नपत्रिका आहे तोही आपण सोडवण्याचा प्रयत्न करू, कारण तुम्ही दररोज प्रपंचात आहात, सोडायचं तुम्हाला आहे. बरं, आम्ही सोडले असं आम्ही म्हणू शकत नाही, कारण प्रपंचाचाच भाग जे तुम्ही करताय ते वेगळ्या पद्धतीने मॉडिफाय करून आम्ही तुम्हाला देतोय आणि तुम्ही स्वीकारताय, हे तुमचं अज्ञान. म्हणून परमेश्वराने तत्वज्ञान सांगितलंय. सुरुवातच मी कशानं केली की परमेश्वराला स्वीकारणं म्हणजे काय नेमकं. परमेश्वराला स्वीकारणं म्हणजे ते तत्वज्ञानात आणणं, आपल्या आचारा विचारात आणणं. आणि मग शेवटचा पदार्थ ज्याच्यासाठी परमेश्वराने सृष्टी निर्माण केली, ज्याच्यासाठी परमेश्वराने या जीवाला या सृष्टीत आणलं, त्याच्या प्राप्तीसाठी परमेश्वराने साऱ्या देवता कामाला लावल्या आणि त्या परमेश्वराचा आनंद देण्यासाठी जीवाला त्या परमेश्वराने स्वतः सृष्टीमध्ये परमेश्वर अवतरती स्वतः अवतार घेतला. तो परमेश्वर ही वस्तू काय आहे नेमकी, वास्तविक हे सर्वात मोठं आव्हान आहे. हे सोपं काम नाही आहे आणि माझ्यासारख्याचं आयऱ्यागाऱ्याचं तर कामच नाही आहे, हे मी अगोदरच मान्य करतो. कारण परमेश्वर जाणीचे, परमेश्वराकडूनच परमेश्वर जाणवल्या जातो, परमेश्वराकडूनच परमेश्वराची ओळख दिल्या जाते, परमेश्वराकडूनच परमेश्वराचा बोध दिला जातो. एखादा सर्वसामान्य जीव, मग तुम्ही असेल, मी असेल, आणखीन कुणी असेल, तो परमेश्वराला प्रकाशित करू शकत नाही, कारण परमेश्वर स्वयंप्रकाशित, तो कशाने प्रकाशित होत नाही आणि ते कोणी त्याला प्रकाशक ठरू शकत नाही. म्हणजे सर्वात मोठं आव्हान आहे. परंतु त्याच परमेश्वराच्या कृपेने, साधू संतांच्या शुभचिंतनाने, आपल्या सर्वांच्या प्रेरणा प्रयत्नातून आपण हा थोडासा प्रयत्न करणार आहोत. प्रयत्न कशाचा करणार आहोत की परमेश्वर ही वस्तू, ज्या परमेश्वराने ही सृष्टी माझ्यासाठी निर्माण केली, त्या परमेश्वराने त्याच्या निर्मितीसाठी, त्याच्या प्राप्तीसाठी मला या मायेच्या तमातून काढलं, ज्या परमेश्वराने माझ्यासाठी साऱ्या देवता कामाला लावल्या, ज्या परमेश्वराने माझ्यासाठी अवतार घेतला, तो परमेश्वर नेमका आहे कसा, ती वस्तू नेमकी आहे काय. आणि ही भक्ती करत असताना त्या परमेश्वराला मी कितपत समजून घेतलं आहे, कितमत मी जाणून घेतलेला आहे, जो मी स्वीकारलेला आहे तो खरा तसाच आहे का की त्याच्या व्यतिरिक्त आहे, त्याच्या वेगळा आहे, याचा आपण जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. ते खूप मोठं आव्हान आहे, परंतु आपण ते प्रयत्न करणार आहोत. शब्दाचे अर्थ आपण बघणार आहोत. यातून आता बरंच मतमतांतर होण्याची शक्यता आहे, कारण परमेश्वर बघत असताना अप्रत्यक्षरित्या परमेश्वराने सांगितलेलं तत्वज्ञान जे सर्वात मोठं आहे, आहे, गुह्य आहे, रहस्य आहे, त्याला बाहेरून का होईना आपल्याला स्पर्श करावा लागणार आहे आणि ते स्पर्श होणार आहे आपल्याकडून. असा अगोदर प्रयोग झालेला आहे. आपल्या यूट्यूबच्या सत्संगामध्ये, अभ्यासक्रमामध्ये जर तुम्ही गेलात आणि तुम्ही ऐकलेला असेल तर परमेश्वर हा पदार्थ आपण अभ्यासलेला आहे. परमेश्वर हा पदार्थ आपण यूट्यूबच्या माध्यमातून, सत्संगाच्या माध्यमातून लोकांपर्यंत नेलेला आहे. त्यावरती त्यावेळेस जे सत्संग आले यूट्यूबवरती, त्यावेळेस मी वासनिक अवस्थेत होतो. वासनिक अवस्थेत असताना ते एक अभ्यासक्रम म्हणून काय नेमकी वस्तू, शब्दाला स्पर्श करत आपण ते उलगडण्याचा थोडासा प्रयत्न केला होता. त्यावेळेसही बऱ्याच प्रतिक्रिया आल्या, योग्य अयोग्य, परंतु त्याचा आपण विचार न करता त्याच्याही पुढचं थोडंसं पाऊल आपण त्या तुमच्या माध्यमातून करणार आहोत. परंतु ते सोपं नाही आहे. तुमची अपेक्षा खूप आहे, हे मान्य आहे, परंतु त्या अपेक्षेमध्ये मी कितपत उतरल ही मला शंका आहे. तो आता परमेश्वरच समर्थ आहे.
परंतु हे करत असताना, समजून घेत असताना, जाणून घेत असताना महत्त्वाचा मुद्दा काय आहे का हे आपण का समजून घ्यायचं, का जाणून घ्यायचं. समजल्यानंतर, जाणून घेतल्यानंतर त्या कृतीवर आपण जाणार आहोत का, त्या विचारावर आपण जाणार आहोत का, त्या समर्थवादावर, त्या निष्ठेवरती आपण जाणार आहोत का. जर जाणार नसेल तर समजून घेण्याला अर्थ काय, माझ्या समजून सांगण्याला अर्थ काय. बरं, मीही त्यात नसेल तर माझ्याकडूनही कितपत समजून सांगणे येईल, त्यालाही ज्ञान देण्याचा जो प्रयत्न मी करणार आहे तो बी कितपत बसेल, ही बी शंकाच आहे. म्हणून आपण त्यात असलो पाहिजे, जाण्याचा उद्देश ठेवला पाहिजे. परमेश्वराचं तत्त्वज्ञान अभ्यासाची जी तळमळ आहे, इच्छा आहे तुमची सर्वांची, त्याच्या पाठीमागचं ध्येय आणि त्याच्या पाठीमागचा उद्देश एकच असला पाहिजे की ते मला स्वीकारायचं आहे. स्वीकारायचं आहे म्हणजे ते मला करायचं आहे. करायचं आहे म्हणजे सातत्यपूर्ण त्यावरती मला ठाम राहायचं आहे. निश्चयात्मक बुद्धी निर्माण करायची. बोध आणि बोधशक्ती हा दोन प्रकार वेगवेगळे आहेत. बोध म्हणजे जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर यातला नेमका फरक कळणे, आणि बोधशक्ती म्हणजे त्यावरती कार्यावर लागणे. बोध शक्ती, शक्ती म्हटले, शक्ती म्हणजे काय, शक्ती कार्याचं प्रतीक आहे. हे काय, आपण याच्यामध्ये शक्ती आहे, याच्यामध्ये ताकद आहे, तेवढी त्याची ताकद आहे असं आपण म्हणतो. ताकद आहे याचा अर्थ काय, की तो ते करू शकतो. म्हणजे बोधाचं जे कार्य आहे ते बोधाच्या शक्तीद्वारे करावं लागतं. बोधाचं कार्य काय आहे, बोधशक्ती काय आहे, निश्चयात्मक बुद्धी निर्माण करणं आणि त्यावरती चालण्याचा प्रयत्न करणं. आपल्या धर्मामध्ये अभ्यास आता भरपूर लोक करतात आणि तुमची तर दाद द्यावा लागेल, कारण 10-10 दिवसाचे वर्षभरात किती सत्र, 5 सत्र, 4 सत्र, 5 नवरात्र धरून 5 सत्र, परत 12 पौर्णिमा, 7 अवसर, आणि अजून मधून मधून आपलं चालूच असतं. म्हणजे आमच्यापेक्षा तुमच्याकडे किती मोठा दांडगा अनुभव, विचार करा. तत्त्वज्ञान ते आहे, शास्त्र ते आहे, धर्म ते आहे, पण सांगणारे प्रत्येक वेगळे आहे. प्रत्येकाची परिस्थिती वेगळी, अनुभूती वेगळी, स्टाईल वेगळी, ज्ञान वेगळं. म्हणजे 100% तुमच्याकडं आमच्यापेक्षा जास्त अनुभव, जास्त ज्ञान, जास्त नॉलेज. परंतु हे तुमचं मोठेपण आहे का आमच्यासारख्याला बोलून तुम्ही ऐकण्याचा प्रयत्न करताय. गेली 25 वर्ष सातत्यपूर्ण, असं एक दिवस नाही, 2 वर्ष नाही, 4 वर्ष नाही आहे, 27 वर्ष. म्हणजे महानुभावांच्या वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जर महानुभावांनीच एखादी संस्था ओपन केली आणि आता वर्ल्ड रेकॉर्ड करायचं म्हणजे महानुभावांचं रेकॉर्ड जर ते देण्याचं पारितोषिक जर ठरवलंच तर पहिला नंबर तुमचाच लागेल, 100% मी सांगेन. कारण मी जेव्हा महाराष्ट्रात फिरतो त्यावेळेस एवढं सातत्यपूर्ण एकही संस्था कार्य करताना मला दिसली नाही. आता मला बोलवतात, एकदा कार्यक्रम घ्याला का थांबतात, ते म्हणतात हा खूप चांगलं झाला, खूप चांगलं झालं, नंतर नाही ना आता लोक येतील का नाही शंका आहे. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहे तुम्हाला दाद देण्यासारखं आहे. परंतु त्याच्याही पलीकडे मी जाऊन तुम्हाला सांगेल की तुम्ही ऐकलं पण स्वीकारलं किती, तुम्ही अभ्यास केला तर स्वीकारलं किती, तुम्ही धर्म जाणून घेतला तर स्वीकारलं किती. स्वीकार म्हणजे परमेश्वराला स्वीकार, आणि परमेश्वराला स्वीकार म्हणजे तत्त्वज्ञानात तडजोड नाही. आणि हे करत असताना सुद्धाही आपण कर्मकांडाला स्पर्श करत आपलं जीवन व्यथित करत असेल तर आपल्याला धर्म किती समजला, किती कळाला ना आपण तो किती स्वीकारला. आत्ताच पवित्र पर्व होऊन गेलं आणि ह्या पवित्र पर्वाच्या अनुषंगाने परमेश्वरांनी सांगितलेलं तत्त्वज्ञान तुम्ही अनेक वेळा ऐकलं असेल, समजलं असेल, जाणलं असेल, पण तुम्ही किती स्वीकारलं, आचरणात आणलं. म्हणजे काय आचरणात आणलं, देवानी सांगितलेलं आचरणात आणलं की परंपरेने सांगितलेलं आचरणात आणलं. मग देवानी सांगितलेलं जर आचरणात आणलं असेल तर आचरणात आणण्याचा प्रश्नच येत नाही, कारण ते आचरणच नाही आहे, तो विधीच नाही आहे. पण तरीही तुम्ही आणलं, याचा अर्थ देवाला किती स्वीकारलं, तुम्ही तत्त्वज्ञानाला किती स्वीकारलं. हा तर एक विषय, करंट विषय झाला म्हणून स्पर्श केला. अशा अनेक गोष्टी तुमच्याकडून माझ्यासारख्याला नक्कीच अपेक्षा आहे, अभिलाषा आहे. कारण तुम्ही शहरात राहता, सुशिक्षित आहे, दिसतात तरी, अभ्यास करतात, ते कृतीवर आणतात. जेव्हा एखादी व्यक्ती कृती करते तेव्हा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला प्रेरणा भेटत असते, दुसऱ्या व्यक्तीकडून तिसऱ्याला प्रेरणा भेटत असते. आणि हे परमेश्वराचं हे आनंद देण्याचं मिशन आहे, हे सर्वसामान्यांपर्यंत जाऊ शकतं. आजही मी फिरत असताना अभ्यास कार्यक्रम खूप कार्यक्रम वाढले. 5 अवताराचे अवतार दिन साजरे केले जातात.
पवित्रे पर्वाचा तो विषयच नाही. दररोज गेली आता महिनाभर पवित्रे पर्वाचे कार्यक्रम होतील, निरूपण चालेल, सत्संग चालेल. प्रत्येक एरियामध्ये सत्संग चालू आहे. कुठंतरी तोडका मोडका का होईना सत्संग चालू आहे. पण एवढं करत असतानाही जो आपला मानवांचा अशिक्षितपणा हा वेळोवेळी पावलोपावली माझ्यासारख्याला दिसत असतो, कारण माझे डोळे थोडेसे उघडे आहे. आपल्याला सुशिक्षित होणं, ज्ञानयुक्त सुशिक्षित होणं अत्यंत गरजेचं आहे. आपण स्थानावरती जातो, त्या स्थानावरती जाताना काय ठेवायचं आपल्या डोक्यात एकच बसलेलं आहे, परमेश्वराला, राजाला, गुरुला जाताना रिकाम्या हाताने जायचं नाही. मग रिकाम्या हाताने जायचं नाही तर तुम्ही देव काय समजताय? स्थानावर जाणं म्हणजे काय? देवाकडे जाणं असं समजताय. स्थान हेच देव समजताय. मग त्याच्यावरती तुमचं चालतं की नाही? बाकीचं सर्वच चालतं. प्रत्यक्ष परमेश्वर असताना जे पूजनीय बाईसा आहे, पूजनीय आचार्य आहे, पूजनीय माईमभट आहे आणि अनेक सद्भक्त आहे का ज्यांनी जे देवाकडं केलं, देवासाठी केलं, देवाच्या समोर केलं, देवाला केलं, ते तुम्ही स्थानाला करताय. तुम्ही स्थान काय समजताय? स्थान तर देवाने सांगितलं वंदनासाठी. वंदन करताय? नाही, वंदन नाही करत तुम्ही, पूजन नाही करताय, सारंच करताय तुम्ही. आत्ता मला येतानाच एक काही साधू संत फोन पण करतात. त्यांना असं एक देवकृपा असेल, त्यांचं शुभचिंतन असेल, ते आता आम्हाला व्यक्त होता येत नाही, आम्हाला दिसतंय, कळतंय, पण हा असा विषय तर तुम्ही कुठंतरी व्यक्त करत चला. किती सुधारतील, काय सुधारतील, याला तुमच्या हातात नाही, आमच्या हातात नाही, परंतु लोकांपर्यंत जाणं हा महत्त्वाचं आहे. आपण स्थानावरती जात असताना विडी तर ठेवतो, फुलहार करतो, परंतु त्याच्याही पलीकडं कोणी तांदूळ ठेवतं, कोणी साखर ठेवतं, कोणी आणखीन काय काय ठेवतं. ते म्हणजे आमच्या निदर्शनास आलं. त्याच्यामुळं काय होतं की तिथं घाण होते, पक्षी येतात, मुंग्या येतात, बऱ्याच गोष्टी. एकीकडे सांगायचं अन्यभोजन घडलं नाही पाहिजे, लेप लागतो, आणि दुसरीकडं त्याचा प्रकार वाढला आहे. हे सांगतंय कोण आणि सांगतंय कोणाला? याच्या पाठीमागं मी जेव्हा चिंतन केलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की जे कर्मकांड करणारे जे नामधारक वासनिक आहे, जे कर्मकांड सांगणारे जे साधू संत आहे कपड्याच्या वेशातले, ते सांगताय की तू अशा ठिकाणी जा, अशा ठिकाणी तांदूळ वाय, अशा ठिकाणी साखर वाय, नाही तर एवढ्या स्थानावरती तू भेट देताना हे कर ते कर. हे सारे देवतेचे कर्मकांड आहे. मसुरीची डाळ हा, डाळ पण वाहतात का? अजून तर ह्या ज्या गोष्टी आहे ह्या सर्व कर्मकांडातल्या आहे, ह्या अंधश्रद्धेतल्या आहे. म्हणजे एकीकडं आपण परमेश्वराचा अभ्यास करत असताना, परमेश्वराचं तत्वज्ञान अभ्यासत असताना, दुसरीकडं मात्र आपण चोर पावलांनी कर्मकांडाला स्पर्श करत आपल्या धर्मामध्ये त्याला आपण प्रवेश देतोय. आपण त्याच्यात प्रवेश नाही देत करत, आपण कर्मकांडात प्रवेश नाही करत, त्या कर्मकांडाला प्रवेश देतोय आपण. का ज्या कर्मकांडासाठी, ज्या अंधश्रद्धेसाठी परमेश्वराने अवतार घेतला त्याचं उच्चाटन करावं, त्या उच्चाटनातून या जीवाचं हित आणि जीवाचं भलं त्या जीवाने स्वतःला करून घ्यावं, ते परमेश्वराने सांगितलं. त्याच्यासाठी त्या परमेश्वराला जे नीच प्रवृत्तीचे किंवा तशा प्रसवाचे जीव होते त्यांच्याकडून त्रास पण झाला, विरोध पण झाला. ह्या जीवासाठी परमेश्वराने सारं स्वीकारलं आणि सारं स्वीकारूनही जे आहे ते प्रत्यक्ष मांडलं. पण आपण मात्र त्या परमेश्वराची भक्ती करत असताना ह्या कर्मकांडाला आपल्या धर्मामध्ये प्रवेश देतो, अप्रत्यक्षरित्या परमेश्वराला खंती निर्माण करतो, अप्रत्यक्षरित्या परमेश्वराला आपण नाकारतोय, स्वीकारलेलं नाही आहे. म्हणून हे कर्मकांड तुमच्या माध्यमातून कुठंतरी कमी झालं पाहिजे. परंतु एकीकडे तुम्ही ऐकतात आणि दुसरीकडे तेच परत करत बसतात. त्याच्यामुळं करणार कोण बंद? सांगणारे सांगतील, पण बंद करणारे मात्र तुम्ही आहे, नामधारक वासनिक आहे. साधू संत सांगतील, मार्गदर्शन करतील की असं नाही असं आहे. बरं, हे सांगत असताना प्रमाण, श्रुती स्मृती आपलं प्रमाण आहे, त्या प्रमाणात असलेलं प्रमाण देऊन एखादा विषय जेव्हा एखादे हाताळला जातो तरी आपली स्वीकारायची ताकद नाही, याचा अर्थ देव आपल्याला किती कळाला, परमेश्वर आपल्याला किती समजला. हा, प्रमाणा व्यतिरिक्त एखाद्याने सांगितलं तर तुम्ही ते स्वीकारायचं नाही आणि स्वीकारायचं काही कारण पण नाही. परंतु शोकांतिका अशी आहे की ज्याला प्रमाण नाही ते तुम्ही स्वीकारले, ज्याला प्रमाण आहे ते स्वीकारायची ताकद नाही. याचा अर्थ आपल्याला अभ्यासाला जे ध्येय आहे, उद्देश आहे,
तो आपला कुठंतरी पुसटसा झालेला आहे. म्हणून अभ्यास का करायचा, कशासाठी करायचा? परमेश्वराच्या स्वीकाराशी निगडीत असलेला अभ्यास जर आपण कृतीत आणला नाही त्याला उपयोग काय? बरं, परमेश्वराने प्रमाणबद्ध आपल्याला जे सांगितलेलं आहे ते जर आपण स्वीकारलं आणि ते स्वीकारून आपण करण्याचा प्रयत्न केला सातत्यपूर्ण, तर होईल काय? 2 लोक 4 लोक तुम्हाला काय म्हणतील? विपरीत आहे, त्यांची बुद्धी नाही, याच्या व्यतिरिक्त काय म्हणणार आहे? बरं, त्यांच्या म्हणण्याने काय फरक पडतो? परमेश्वर जोपर्यंत तुम्हाला काही म्हणत नाही तोपर्यंत तुमचं काही घाबरायचं कारण नाही. परमेश्वर ठरवलं ना, तो परमेश्वर न्यायदाता आहे, तो अन्याय होऊ देत नाही. परंतु परमेश्वरावरती निश्चित असेल तर तुम्ही परमेश्वराचा विचार कराल, नाही तर तुम्ही काय समाज काय म्हणेल, हा काय म्हणेल, तो काय म्हणेल, हे काय म्हणतील, ते काय म्हणतील. जेव्हा तुम्ही म्हणाल की माझा देव काय म्हणेल तेव्हा तुम्ही देवाला स्वीकार. जोपर्यंत तुम्ही या समाजाच्या या चक्रात अडकलेले आहे, समाज हा प्रपंचाचा एक भाग आहे आणि या चक्रातून बाहेर पडणं म्हणजे परमेश्वराला स्वीकारणं. तो खूप मोठा आहे, कारण प्रपंचाची व्याख्यात पक्षकारांनी काय केलेलं आहे, जो विस्तारले जातो तो प्रपंच, त्याला काही मर्यादाच नाही. किती विस्तारा, 4 घरं गायचे का 8 घरं बांधायचे का 10 घरं बांधायचे, किती वाढवायचं, किती बिझनेस करायचा, किती शिकवायचं मुलांना, त्यांच्या माध्यमातून किती वाढवायचं, हे आपण ठरू शकत नाही, कारण ही अभिलाषा आहे. याला काही लिमिटेशन नाही, याला काही मर्यादा नाही. आणि ह्या प्रपंचातून अभिलाषा निवृत्तून जेव्हा परमेश्वर तोची व्हावा, तोची भेटावा, ही मानसिकता, ही बुद्धी, ही निश्चयात्मक निष्ठा निर्माण होईल, तेव्हा प्रपंच कळाला असं आपण समजू. अन्यथा प्रपंच आपल्याला एक जगण्याचं साधन आहे, याच्या व्यतिरिक्त काय आहे? काहीच नाही. आणि जगण्यासाठी काय लागतं याचं जेव्हा चिंतन करू त्यावेळेस तर काहीच लागत नाही. पण तरी हा का पसरलेला जातो आपल्यामधून, आपल्याकडूनच, आपल्यासाठी? याचा अर्थ आपल्याला कुठंतरी परमेश्वराला आपण स्वीकारलेलं नाही, तत्त्वज्ञान आपल्या लक्षात आलं नाही, जाणवलेलं नाही. म्हणून त्या विषयाला आपण स्पर्श करत पुढं आता हा विषय घेणार आहोत. खरं म्हणजे हा विषय मोठा आहे, परंतु अभ्यासक्रमाच्या माध्यमातून आजपर्यंत आलेला अनुभव मी तुम्हाला सांगतो. अभ्यासक्रम चालू झाला का जीवपदार्थ संपतो, देवता कसा तरी संपतो आणि नंतर सत्संग जवळजवळ क्लोज होऊन जातात. म्हणजे नंतर परत थोडासा रिस्पॉन्स कमी होतो, प्रॉब्लेम येतो. पण सातत्यपूर्ण तो विषय पुढं घेऊन जाणे, अपेक्षा करणे आणि आपल्याला समजेल या भावनेतून त्या गोष्टी निर्माण करणे हे तुमच्याकडून होत आहे. अनेक ठिकाणी ऑफलाईनमध्ये सत्संग येते, हे अभ्यासक्रम तयार केल्यामुळं तिथं तर सत्संग झालेले, तर खूप कमी ठिकाणी हे 4 पदार्थ आपण घेतल्याचं मला जाणवतं. आणि त्यावेळेस तर काही मोबाईल नव्हता, यूट्यूब नव्हतं, त्याच्यामुळे लोकांपर्यंत जात नव्हतं. आज मात्र ते लोकांपर्यंत जाणार आहे, पोचणार आहे. अनेक इकडं आल्यानंतर अनेक साधू संतांचे फोन येतात, मी पण फोन करतो की आता चाललो आहे, अशाच्या ठिकाणी कार्यक्रम आहे, असा विषय आहे. उत्सुकता राहते, प्रतिक्रिया येतात, काय नेमका पुढचा विषय आहे. हे सारं लोकांचे अपेक्षित आहे लोकांना. परंतु त्याच्याही पुढे जाऊन मी सांगेल की जे आयोजक आहे, तुम्ही जे सातत्यपूर्ण तुम्ही जे लावून धरलेलं आहे, ते तुम्ही परमेश्वराने जसं सांगितलं आहे, जसं दाखवलं आहे, जसं मांडलं आहे तसं स्वीकारावं आणि त्यावरती चालावं. कोणतीही गोष्ट खूप घट्टपणे पकडल्या जाते समाजामध्ये. चुकीच्या गोष्टी लवकर फोपवल्या जातात, वाढल्या जातात, त्या काढणं एवढ्या सोप्या नसतात. परंतु धर्म आपल्या हिताच्या अनुषंगाने देवाने सांगितलेलं आहे, त्याच्यासाठी सुरुवात होणं कोणतीही गोष्ट गरजेची असते. एक मेसेज जोपर्यंत जात नाही आणि तो मेसेज आपल्या डोक्यात आला पाहिजे, तो आपल्या डोक्यातून आपल्या हृदयात उतरला पाहिजे, हृदयातून मग आपण समाजापर्यंत नेण्याचा प्रयत्न करू. आपण तर आपल्यासाठी तर तयार करा, निर्माण करा. म्हणून हा जो विषय आहे आज समजून घेण्याचा, समजण्याचा आहे. आज आपल्यापासून ही कार्यक्रम आपण सुरू करणार आहोत. आपले नेहमीचे 4 सत्र होणार आहे. 4 सत्र होणार आहे. पहिलं सत्र डोक्यात ठेवा तुमच्या. तर व्यायामाचं सत्र ठेवताना यांनी टायमिंग आज या वेळेचा काय टाकलेला आहे, 5:30 ते 6. आणि यांनी मला काय शब्द दिलेला आहे, मी येणार आहे. तर मागच्या वेळेस व्यायामाचं कसं आहे, ग्राउंड कमी पडायचं. या ताई असायच्या बाळासाहेबन ते, तर ते ग्राउंड कमी पडायचं.
आता थोडे कमी लोक आले तरी चालतील, कारण विनाकारण ते ग्राउंड भरलेलं दिसतं लोकांना येताना जाताना, त्यामुळे प्रॉब्लेम निर्माण होतो. तर सकाळचं व्यायामाचं सत्र पण होणार आहे. 6 ते 7 ठेवू आपण. 5:30ला तुम्ही येणार नाही मला माहीत आहे. 6 ते 7ला ट्रस्टीचे सर्व पदाधिकारी, सर्व संचालक सर्वांनी यावं. माझ्या सर्व भगिनींनी पण यावं, वेळात वेळ काढून, ही अपेक्षा मी करल. 6 ते 7चं सत्र आपलं होणार कंपल्सरी. त्यानंतर आपलं 10:30 ते 12, 10:30 ते 11:30, 10:30चा टायमिंग आहे सकाळच्या सत्राचा. आता नेहमीप्रमाणे तुम्हाला सांगायची गरज नाही, 10:30ला बरोबर सत्र सुरू होईल. कोणी येऊ न येऊ, आज पहिला दिवस असल्यामुळं माझ्या स्वागतासाठी तुम्ही सर्वात लवकर आले, त्याबद्दल तुमचे मी आभार मानन. तर उद्या मात्र वेळेत या, 10:30 ते 11:30. दुपारचं सत्र 4 ते 5, 4 ते 5 होईल, तेही वेळेत होईल. विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्ही यूट्यूबवरती नंतर ऐकाल पण, परंतु एक लक्षात घ्या की प्रत्यक्ष ऐकल्यानंतर आपल्या मनामध्ये जी भावना किंवा सत्व निर्माण होतं ना, ते काही वेगळंच असतं. तुम्हाला मनात आला एखादा प्रश्न, समोरासमोर लगेच तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचू शकतो. आणि यूट्यूबवरती मग ऐकू आपण तर ऐकायला तुम्ही ऐकाल पण, परंतु जेवढी एकाग्रता इथं साधल्या जाईल तेवढी ती ऐकताना एकाग्रता साधल्या जाणार. बरं, ही संधी आहे, तुमच्याजवळ आहे. बाहेरचे लोक, आता एक पुण्यावरून डॉक्टर देशमुख ते येत आहे खास सत्र ऐकायला 10 दिवस, आणि त्यांनी आपल्याच त्या गेस्ट हाऊसला रूम बुक केली ऑनलाईनच, ते तिथं थांबणार आहे. बरेचशा लोकांनी मला फोन पण केलेले, आम्ही येणार आहे, पण मग आता कोणी 2 दिवस येईल, कोणी 4 दिवस येईल. उत्सुकता असते लोकांना. तुम्ही ती संधी देतात, पण तुमच्याजवळ ही गोष्ट आहे. तुमच्या प्रेरणेतून मी, माझ्या प्रेरणेतून तुम्ही, तुमच्या निमित्ताने मी, माझ्या निमित्ताने तुम्ही, ह्या गोष्टी पुढं आपल्याला घेऊन जायच्या. तर 4 ते 5 दुपारचं सत्र राहील, आणि संध्याकाळी 7:30 ते 9 हे असे 3 सत्र, आणि व्यायामाचं असं 4 सत्र आपले कंपल्सरी होणार आहे. आपण प्रपंच हा पदार्थसुद्धा अभ्यासल्यानंतर त्याच्यावरती पण प्रश्नपत्रिका आहे, ती पण आपण सोडून घेणार आहे. आणि मग परमेश्वर ह्या विषयाला आपण स्पर्श करणार आहोत. विषय आव्हानात्मक आहे, मोठा आहे, परंतु तरी आपण परमेश्वर कृपेने तो पेलावण्याचा प्रयत्न करू. तर त्याला स्पर्श करत करत आपण शेवटपर्यंत, तोही त्यावरती एक प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे, आपला तो सेटअपच आहे, त्यानुसार आपण ते करणार आहोत. परंतु हे करण्याच्या अगोदर मनाला एक प्रश्न नक्की विचारा की आपण ते स्वीकारलं किती आणि स्वीकारणार आहोत की नाही. आणि स्वीकारणं म्हणजे काय? कृतीवर जायचं हे स्वीकारणं की नुसतंच ऐकणं हे स्वीकारणं? त्यासाठी ते आपण कृतीवर जर गेलो तर नक्कीच परमेश्वराला प्रसन्नता निर्माण होईल, कारण परमेश्वराने त्याच्यासाठी सांगितलेलं आहे. परमेश्वराला या जीवाकडून बदल अपेक्षित आहे, आणि तो बदल स्वीकारायचा आहे. परमेश्वराला आपण प्रसन्न करू शकत नाही, कारण आज परमेश्वराला प्रसन्न करणे सर्वात मोठं आव्हान आहे. परमेश्वर प्रत्यक्ष जेव्हा होते तेव्हाही आव्हान होतं, परंतु दयाळू, माळू, कृपाळू परमेश्वर छोट्या छोट्या गोष्टीने प्रसन्न होताना आपल्या या चरित्रात गेल्यानंतर दिसतं. आज प्रसन्न परमेश्वराला करायचं असेल तर सर्वात सोपा उपाय काय आहे की परमेश्वरांचं जे तत्त्वज्ञान आहे ते स्वीकारणं आणि त्या कृतीवर जाणं, तरी परमेश्वर प्रसन्न होणार. त्यात कॉम्प्रोमाइज न करणं, त्यात तडजोड न करणं, कोण काय म्हणतं याचा विचार न करता परमेश्वर काय म्हणेल ही भीती मनामध्ये बाळगणं म्हणजे परमेश्वराला प्रसन्न करणं. सोपा उपाय. त्याच्यासाठी खूप काही मोठी साधना, खूप काही खर्च, खूप काही कुठं स्थानावर जाणं, खूप मोठी क्रिया, असं काही लागणार नाही. फक्त तुमच्या मनाची मानसिकता ती पक्की करून त्या निष्ठेवरती जाणं आणि त्यावरती चालायला सुरुवात करणं, ते सातत्यपूर्ण. सातत्यपूर्ण याचा अर्थाचा, शब्दाचा अर्थ काय आहे की आपण ही भावनिक निर्माण होऊन एक स्मशान वैराग्य जसं म्हणतो ना, इथं आल्यानंतर ते वातावरण निर्माण होतं तेवढ्यापुरतं, परंतु जेव्हा वातावरण तुटतं तेव्हा परत आपण त्या गर्दीमध्ये मिक्स होतो, आणि त्या गर्दीच्या अनुषंगाने जिकडं प्रवाह आहे तिकडं व्हायला सुरुवात करतो. धर्म हा प्रवाहाच्या विरोधातलं, धर्म हा एक आव्हान आहे. धर्म कोणाचं काम नाही, ते शक्तिरूप आहे, आणि ती शक्ती तुमच्यात निर्माण जर तुम्ही केली तरच तुम्ही धर्म सांभाळू शकता. धर्म ही एक शक्ती आहे, ते सर्वात मोठं आव्हान आहे. ते गर्दीत घुसून जिकडं पोहतोय पाणी तिकडं उड्या मारून तिकडं पोच जाणं म्हणजे धर्म नाही. धर्म आपण जर अभ्यास केला बाह्य अंगाने तरी तुमच्या लक्षात येईल सारा समाज एकीकडे चालला आहे.
कर्मकांड, विधी, अंधश्रद्धा, देवताभक्ती, भूतभक्ती, जीवभक्ती, पितृभक्ती, आणि आपण मात्र हे सारं सोडून कर्मकांड विरहित, अंधश्रद्धा विरहित, देवता विरहित, भूत विरहित परमेश्वराची एकनिष्ठ भक्ती, म्हणजे उलटं आहे, आव्हान आहे. म्हणून परमेश्वराचा धर्म एक आव्हान आहे, तो स्वीकारणं, समजून घेणं, आणि ह्या समाजात राहत असताना तो आपण सातत्यपूर्ण करत राहणं म्हणजे परमेश्वर प्रसन्न करणं. परमेश्वर वास्तविक तुम्ही आता आपण बघणार आहोत, परमेश्वराला प्राप्त करणं लोकांना सर्वात मोठं आव्हान आणि सर्वात मोठं अवघड वाटत असेल, परंतु ज्यावेळेस परमेश्वर हा पदार्थ जेव्हा आपण समजून घेऊ त्यावेळेस अत्यंत सोपा तुमच्या लक्षात येईल. याचं कारण काय की वडिलांनीच ठरवलं आहे की मुलाला हे द्यायचं आहे, ठरवलं आहे, त्याच्यामुळे आता मुलगा मागो का न मागो तो देणार आहे. तसं परमेश्वराने ठरवलं आहे काय जीवाला, निरानंद जीवाला आनंद द्यायचा आहे, या जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकलेल्या जीवाला मुक्तीला न्यायचं आहे, त्यांनी ठरवलं आहे. आता फक्त तुम्हाला करायचं काय आहे, उभं राहायचं आहे. तू उभा ठाकलाशीच पुरे सिद्धी ते येथूनच नाही येईल. सिद्धीला तर परमेश्वर नेणार आहे, बोध परमेश्वर देणार आहे, प्राप्तीला परमेश्वर नेणार आहे, पण मधला कड जीवाला करावा लागणार. तो सर्वात सोपा आहे, काय आहे काय त्यात. परंतु तेही तुम्हाला आव्हान वाटत असेल, अवघड वाटत असेल, कठीण वाटत असेल, याचा अर्थ आपल्याला परमेश्वराचा धर्म कळाला नाही, समजला नाही. परमेश्वर काय नेमका समजला नाही. आपण परमेश्वर भक्ती करतो, सांग आम्ही परमेश्वर भक्ती आहोत, आम्ही परमेश्वर भक्त आहोत, पण ती परमेश्वरी वस्तू काय आहे. अनेक लोक, आता मी एका संस्थेला भेट देण्यासाठी गेलो होतो, काही लोक तिथं आले की आम्ही कृष्ण भक्ती करतो. एक तर मला म्हणले आम्ही श्रीकृष्ण महाराजांच्या गावचेच आहोत म्हटले, ते मथुराचं असल्यामुळं. ते म्हटले, एक तर म्हटले आम्ही कृष्ण महाराजांचे वंशज आहोत. म्हटलं तुम्ही म्हणता आम्ही वंशज आहोत, आम्ही गावचे आहोत, आम्ही भक्त आहोत, पण श्रीकृष्ण कोण हे माहीत आहे का तुम्हाला. म्हटलं श्रीकृष्ण ही काय वस्तू आहे, ही श्रीकृष्ण म्हणजे कोण आहे हे कोणाला सांगता येत नसेल तर तो रथाभिमान बाळगण्याला काय अर्थ आहे का. तसं आपण आम्ही परमेश्वर भक्त आहोत, आम्ही दैवराटीचे आहोत, आम्ही मानव आहोत, हा रथाभिमान घेऊन जगण्याला काय अर्थ नाही. हा भास आहे, आणि या भासातून आपण अनेक जन्मात अनेक सृष्टीत फसलेलो आहे. त्यातून आपण बाहेर पडणं, त्या भ्रमातून बाहेर पडणं, आणि त्या परमेश्वराला समजून उमजून घेऊन त्या परमेश्वरापर्यंत योग्य पद्धतीनं, यथार्थ पद्धतीनं, ज्ञानयुक्त सातत्यपूर्ण प्रयत्न करून प्राप्त करणं हेच धर्माचं मुख्य ध्येय आहे आणि उद्देश आहे. ते स्वीकार आचरणाशी निगडीत आहे, आचार हा धर्माशी निगडीत आहे, आणि धर्म हा प्राप्तीशी निगडीत आहे. लक्षात घ्या, ही शृंखला आहे. या शृंखलात एक जरी तुम्ही शृंखला बाहेर काढली तर तुमचं जे ध्येय आहे, माझं जे ध्येय आहे ते मी पोचू शकत नाही, कारण ही एकावर एक अवलंबून आहे. एक वीट काढली तर वरच्या विटा आपोआपच ढासळणार आहे, आपल्याला बांधताच येणार नाही. त्याला आधार खालच्या विटेचाच असतो. म्हणून पहिली सुरुवात ज्ञान, दुसरी सुरुवात स्वीकार, तिसरी स्वीकार आचार, आणि मग प्राप्ती. यातला एक जरी वीट बाहेर काढली तर ती शक्य नाही. आणि परमेश्वराने सांगितलेली ब्रह्मवेद्या तत्त्वज्ञान जे आहे ते ह्याच उद्देशाने आहे का या जीवाला मुक्ती द्यायची आहे आणि या जीवानी मुक्ती करून घ्यायची आहे. वास्तविक परमेश्वराला तर प्रेमच द्यायचं आहे, कारण परमेश्वराचं सर्वात जे दोन साधनं आहेत ज्ञान आणि प्रेम, तर ह्या ज्ञानातून परमेश्वराला प्राप्त होईल याची काही गॅरंटी नाही, परमेश्वराला माहिती आहे. परंतु प्रेमातून 100% ह्या जीव परमेश्वराला प्राप्त करू शकतो, कारण प्रेम होताच विकार विकल्प स्वभाव उच्छेदून जातात, आणि तेच अडथळे आहे, त्याच अडचणी आहे आपण जीवाच्या पदार्थामध्ये बघितलेला आहे. ते अडथळे त्या प्रेमाप्रती लगेच उडून जातात, याचा अर्थ प्राप्ती होते. प्रेम हेच प्राप्ती आहे, आणि म्हणून देवाला द्यायचं प्रेमच आहे. परंतु आता ती अवस्था आपण कशी निर्माण करतोय, आपल्या विचारातून, आपल्या आचरणातून, आपल्या योग्यतेतून. त्या परमेश्वराला आपण किती स्वीकारतोय, त्या स्वीकारणातून आपण किती त्यात जातोय. नाही तर अनेक नाही आम्हाला प्रेम जोडायचं आहे बाबा, आम्हाला प्रेम पाहिजे, प्रेम पाहिजे. प्रेम काय खाऊ आहे काय, कुठंतरी दुकानात जाऊन विकत घेणार, किंवा एखाद्या मंदिरात जाऊन विकत घेणार, एखाद्या आश्रमात जाऊन द्या प्रेम बाबा, हे होणार नाही. त्याच्यासाठी नेमकं काय आहे ते, आणि परमेश्वराला जे द्यायचं आहे ते कोणत्या माध्यमातून तुम्हाला घेता येईल ते जर समजलं तर अत्यंत सोपं आहे, खूप अवघड विषय नाही आहे.
परंतु ते लक्षात का येत नाही याचं आत्मचिंतन आत्मपरीक्षण हे आपण प्रत्येकाने आपापलं केलं पाहिजे. मी सांगेल तुम्ही ऐकाल मग तुमच्या लगेच लक्षात येईल असं काहीच होत नाही. कारण देणारा तो आहे, घेणारे तुम्ही आहे. माझी बडबड त्या क्रेडिटला काय अर्थ नाही. देणारा तो आणि घेणारे तुम्ही आहे. या मध्यस्थीला काय अर्थ नाही आहे. तर त्याची अपार कृपा आहे का ती संधी त्यांनी दिली. आलं का लक्षात? त्या परमेश्वराची ती अपार कृपा आहे आणि ते कृपेचं एक कार्य पण आहे. आपण ते बघणार आहोत. म्हणून क्रेडिट घेण्याचं काही कारण नाही आणि या क्रेडिटमध्ये सारा समाज अडकलेला आहे आणि तो बी एक प्रपंचाचा भागच आहे. आपलं तत्त्वज्ञान इतकं प्रगल्भ आहे, इतकं मोठं आहे, त्यातला एखादा विषय, एकच विषय कोणताही तरी घेतात लोक आणि मोठ्या मोठ्या संस्था उभ्या करून दुकानदारी थाटतात. हे मी प्रत्यक्ष कुठंतरी जाऊन भेटी देत असतो संस्थांना, तेव्हा लक्षात येतं की जीवाचं कर्म आणि त्या कर्मातलं फक्त वर्तमान काळातलं कर्म, ना भूतकाळातलं ना भविष्यकाळातलं. सृष्टी कोणी निर्माण केली, कशासाठी केली, कोणी केली, परमेश्वर कोण, काही माहीत नाही आहे. जीव आला कुठून, होता कुठं, तो करतोय काय, कोणत्या कर्माने कुठं गेला, काही माहीत नाही. फक्त एवढा एकच टॉपिक घेऊन आज मोठ्या मोठ्या संस्था उभ्या राहिलेल्या आहेत. तुमच्या लक्षात येत नाही. आणि तुमच्याकडं सारं परिपूर्ण आहे आणि सारं परिपूर्ण असून तरी तुम्ही किती अपूर्ण आहे हे जर आपण लक्षात घेतलं, आत्मचिंतन केलं तर आपल्या लक्षात येईल की आपण कुठं कमी पडतोय. नेमकं समजून घ्यायला कमी पडतोय, स्वीकारायला कमी पडतोय, लक्षात यायला कमी पडतोय का परमेश्वर आपल्याला उमट द्यायला परमेश्वर कमी पडतोय. हे जेव्हा लक्षात येईल तेव्हा आपण कुठंतरी कमी पडतोय. का तर आपल्याला जसं पाहिजे तसा परमेश्वर न समजल्यामुळं आपण तसा पाहिजे तसा स्वीकारलेला नाही आहे आणि म्हणून त्या कृतीवर आपण जात नाही. कृती परमेश्वराला अपेक्षित आहे, आचरण परमेश्वराला अपेक्षित आहे. आणि आचरण म्हणजे काय कपडे घालणे लगेच भिक्षा मागणे, हा आचरणाचा एक भाग आहे, एक पार्ट आहे. लक्षात घ्या. तुमच्या डोक्यात जे भ्रम निर्माण केलेले नामधारक वासनिकाच्या डोक्यात एकच आहे का आचार म्हणजे काय, कपडे घालणे, भिक्षा मागणे. आजकाल तर भिक्षा कोणी मागत नाही, कोरडीच भिक्षा मागतं. किती लागते ही त्यांना माहीत नाही, मात्र चालू आहे. तुम्ही देताय ते घेताय. परंतु हा जो भ्रम आहे हा ज्ञानाने तुटत असतो. देवाला नेमकं अपेक्षित काय आहे? या परंपरेच्या माध्यमातून आता त्या परंपरा इतक्या घट्ट झालेल्या आहे का त्या घट्ट झालेल्या परमेश्वराच्या मार्गातल्या परंपरा का ज्या लोकांनी निर्माण केल्या आहे, लोकांच्या सोयीसाठी, लोकांच्या फायद्यासाठी, लोकांच्या स्वार्थासाठी, त्या परंपरा आता मूळ तत्त्वज्ञानाला सुद्धा छेद देणार आहे, मूळ तत्त्वज्ञानाला सुद्धा बाधा आणणार आहे. हे लक्षात घ्या. तुम्ही बारीक जर सूक्ष्म विचार केला तुमच्या लक्षात येईल की या कर्मकांडातल्या ज्या परंपरा कुणीतरी स्वीकारल्या त्या इतक्या घट्ट झाल्या का त्या आता मूळ तत्त्वज्ञानाला बाधा निर्माण करणार आहे. लोकांना मूळ तत्त्वज्ञान वाटतं हेच, म्हणून तिथं बाधा निर्माण होणार आहे. मूळ तत्त्वज्ञान लोकांपर्यंत पोचणारच नाही. इतका आपला सोपा सरळ धर्म आहे की कोणतेही कर्मकांड न स्वीकारता जे देवाने सांगितले ते स्वीकारायचं, ती ब्रह्मवाणी आहे म्हणून मानायचं आणि त्यावरती प्रत्येकाने चालायला सुरुवात करायची, त्यावरती प्रत्येकाने बोलायला सुरुवात करायची. इतका सोपा सरळ आहे. त्याच्यामुळं मतमतांतर होण्याचं काही कारण नाही, वासनाभेद होण्याचं काही कारण नाही. कारण सांगितलं देवानी, ती ब्रह्मवाणी, तीच मी स्वीकारली, तीच मी सांगितली. मग मी असो काय, दुसरे कोणी आले काय, तिसरे कोणी आले काय, बदल होईल का, फरक होईल का? परंतु बदल होतोय. का होतोय बदल? तुम्हाला धर्म माहीत नाही, तुम्ही प्रश्न विचारत नाही. तुम्हाला असं वाटतं यांनी सांगितलं म्हणल्यानंतर हा धर्मच आहे. तुम्ही इतका स्वीकारलाय, तो इतका घट्ट झालाय का आता मूळ तत्त्वज्ञान एखादा सांगायला सुरुवात केली ना तुम्ही त्याला खोटं ठरवणार आहे. भविष्यात असं होणार. स्वामी श्री चक्ररावांच्या तत्त्वज्ञानात जेव्हा गेल्यानंतर जेव्हा इतिहासात जाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल परमेश्वर तर समर्थवान आहे, अनंत ब्रह्मांडाचा नायक आहे, शक्तियुक्त आहे. तरीही माधवाश्रमासारखे जे कर्मकांड अंधश्रद्धेला स्पर्श करत ते का जड झाले, का जड ठरले? याचं कारण काय? ही प्रवृत्ती वाढवण्याचं काम धर्मातलेच लोक करत असतात. मग तुम्ही धर्मातले आहात का? धर्मातले असेल तर माझा धर्म आपण सांभाळायचा की नाकारायचा याचं चिंतन कोणी करायचं? हे तुम्हीच करायचं. स्वीकारल्यानंतर त्या कृतीवर जायचं की नाही हे कोण करणार? कोण? हे तुम्हीच करणार आहे. म्हणून हे कर्मकांड हे कधीही प्रबळ असतात. तुमच्या मनामध्ये सतत खंत असते बघा, प्रत्येकाच्या मनात असते की आपला धर्म एवढा मोठा आहे, श्रेष्ठ आहे, तत्त्वज्ञान आहे, आणि मग आपल्या एवढ्या संस्था का दिसत नाही, मंदिरं का दिसत नाही,
असं का नाही, तसं का नाही. मग तुम्हाला उत्तर आमच्यासारख्याकडून काय दिलं जातं? नाही, तो देवतेचा धर्म आहे, तो प्रबळ असतो. मग देवतेचा धर्म प्रबळ आहे, अप्रत्यक्षरित्या देवता प्रबळ आहे असं म्हणायचं का तुम्हाला? परमेश्वर प्रबळ नाही आहे, परमेश्वराचा धर्म प्रबळ नाही आहे, तो समर्थ नाही असं म्हणायचं का तुम्हाला? विषय तो नाही आहे. विषय तुम्हाला किती समजला आहे. तिथं तर अज्ञान आहे. देवतेचा भक्त तो अज्ञानी असतो, त्याला काहीच माहीत नसतं. तो कोणत्याही तत्त्वज्ञानाला स्पर्श करत नाही, तो दृष्टपर भक्ती करतो. काहीतरी अभिलाषेपोटी मला हे मिळावं, मला ते मिळावं म्हणून धार्मिकता करत असतो. आणि या दृष्टपर भक्तीतून निर्माण झालेल्या एवढ्या मोठ्या संस्था, आणि इथं अदृष्ट भक्ती आहे. इथं एक मंदिर तुम्हाला नीट बांधता येत नाही. एक गोष्ट तुम्हाला एखादी संस्था निर्माण करते, याचा अर्थ काय? तर तुमच्यापेक्षा देवतेचा धर्म जो आहे तो तुम्ही प्रबळ केला आहे. तो प्रबळ नाही आहे, तो तुम्ही प्रबळ केला आहे तुमच्या विचाराने, तुमच्या स्वीकारण्याने, तुमच्या समजण्याने, तुमच्या मानसिकतेने. परमेश्वराचा धर्म तर श्रेष्ठ आहे, परंतु तो श्रेष्ठता नुसती सांगून चालेल काय? ती स्वीकारावं लागेल. नुसती स्वीकारून चालेल काय? ती कृतीत आणावं लागेल, आचरणात आणावं लागेल. तेव्हा तो प्रबळ दिसेल, तेव्हा ती प्राबल्य दिसेल. जेव्हा त्याग, निरपेक्ष बुद्धी, निस्वार्थ भाव तुमचा काय ना आमचा निर्माण झाला, तर या गोष्टी शक्य आहे की अशक्य आहे? त्यात विशेष काय? परंतु त्यागाची भावना, आम्ही इथं बसतो, आम्ही तुम्हाला त्यागाच्या गोष्टी सांगायच्या आणि आमच्यातच त्याग निर्माण नसेल तर त्याला अर्थ काय? म्हणून तुम्ही ह्या ज्या गोष्टी आहे, कोणाचं ऐकायचं, किती ऐकायचं, कोणतं ऐकायचं, कसं ऐकायचं, काय स्वीकारायचं, किती स्वीकारायचं, त्या स्वीकारातून कोणत्या कृतीवर जायचं, नाही जायचं, हे सगळं नामधारक वासनिकांनी पक्क ठरवलं पाहिजे. साधू संतांनी सुद्धा ठरवलं पाहिजे. परंतु तो विषय कधी हाताळला जात नाही. याचं कारण परमेश्वरी जी वस्तू आहे ही आपल्याला नेमकी अजूनही लक्षात आलेली नाही, अजूनही आपल्याला समजलेली नाही, कळालेली नाही आहे, म्हणून आपण ती स्वीकारलेली नाही आहे. आता 4 दिवसापूर्वीच एक छोटासा व्हिडिओ अमरावतीचा मी व्हायरल केला. त्यावरती बऱ्याचशा चर्चा अगोदर झालेल्या होत्या, त्याच्यामुळे मी जास्त स्पष्टीकरण केलं नाही. त्यातूनही मला काही साधू संतांनी प्रेमाने फोन केले की ही परंपरा आहे. तो परंपरा कोणी निर्माण केली? पाडली कोणी परंपरा? ही आपण निर्माण केली. जे तत्त्वज्ञानच नाही आहे, ज्याला आधार नाही आहे, ज्याला प्रमाण नाही आहे, ते आपण स्वीकारतोय आणि आमचं म्हणून उर बडवतोय. याचं कारण काय का? तो परमेश्वरी वस्तू आपल्याला नेमकी कळाली नाही, ब्रह्मवाणी आपल्याला काही समजलेली नाही आहे. ती जर समजली तर आपण तडजोड करणार नाही, कॉम्प्रोमाइज करणार नाही. इनिच्छात्मक बुद्धी आपली का निर्माण होत नाही? तर परमेश्वरी वस्तू आपल्याला समजली. परमेश्वर वस्तू ही आपल्याला एकदा समजली का तुमच्या मनातला ज्या शंका आहे, ज्या तक्रारी आहे, ज्या खंत आहे, ज्या वेदना आहे, या साऱ्या मिटून जातील. कारण परमेश्वरी वस्तू एकदा कळाली का मग तुमच्या मनातला जो भाव आहे तो निघून जातो आणि तो भाव स्वस्थ चित्ततेमध्ये निर्माण होत असतो, शांततेमध्ये निर्माण होतो, समाधानामध्ये निर्माण होत असतो. आणि एकदा का तो निर्माण झाला की मग त्यानंतर केलेलं एक गाठी स्मरणही तुम्हाला उपयोगी पडेल, त्यानंतर केलेलं थोडीशी आठवणही तुम्हाला उपयोगी पडेल, त्यानंतर केलेली छोटीशी क्रिया तुम्हाला लागू पडेल, त्यानंतर केलेलं स्थानवंदनही परमेश्वर स्वीकारते. परंतु आपण काय करतो? अलीकडं सारं करतोय, क्रिया करतोय, स्मरण करतोय, चिंतन करतोय, स्थानविधी करतोय, सारं करतोय, परंतु अलीकडचं करतोय. पलीकडचं केलं पाहिजे. परमेश्वराला पलीकडचं अपेक्षित आहे. पलीकडचं म्हणजे काय? परमेश्वराला समजून घेतल्यानंतर त्या परमेश्वराने जी ब्रह्मवाणी सांगितली आहे, जे तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे, त्या तत्त्वज्ञानाला स्वीकारल्यानंतर निर्माण झालेलं सत्व, निर्माण झालेला भाव, निर्माण झालेली विचारधारा, निर्माण झालेली निष्ठा, त्यातून जेव्हा तुम्ही कराल तेव्हा अत्यंत सोपं होऊन जाईल. तर परमेश्वरापर्यंत पोचणं हा एकच माध्यम आहे. परमेश्वरात तुमच्या मनामध्ये, माझ्या मनामध्ये, कोणाच्याही मनामध्ये एक भावना निर्माण झाली, परमेश्वराला पोचवणं म्हणजे काय? खूप काही पदार्थ, खूप काही खर्च, खूप काही मोठे मोठे कार्यक्रम, खूप काही दान, हे समजलेलं आहे. परंतु ते तो एक संस्कार आहे. कुठं, किती, केव्हा, ते त्याची जी स्वातंत्र्य आहे. परंतु त्याच्या पलीकडचा जो परमेश्वर आहे त्यांनी मात्र ह्या काहीच अपेक्षा केलेल्या नाही. म्हणजे आल्या कुठून? हेच ब्राह्मणत्व, याला म्हणतात ब्राह्मणत्व. ते घट्ट पकडलं आहे, ते धर्माच्या मुळाशी गेलेलं आहे. आता ते काढणं एवढं सोपं नाही आहे, परंतु त्याची सुरुवात आपण आपल्यापासून केली पाहिजे. यांनी करावं, त्यांनी करावं, त्यांनी करावं, हे असं आहे, ते तसं आहे, अशा विचाराला काही अर्थ नाही.
एक असतो समाज वाईट वागतोय, वाईट बोलतोय, वाईट राहतोय, चुकीचं आहे म्हटले, समाज सुधारला पाहिजे म्हणून तो प्रत्येकाला लेक्चर द्यायला लागला. लोक त्यांना नवीन नवीन वाटले, अरे चांगलं आहे, चांगलं सांगतोय, काय हरकत नाही. मग नंतर असं लक्षात आलं की त्याला लोक टाळायला लागले, मूर्ख माणूस आहे, इथं थुंकू नको, असं वागू नको, असं बोलू नको, प्रत्येकाला लेक्चर देत फिरतोय म्हटले. रस्त्यावर जो आला तो त्याला कोणी जवळ करायला लागलं, टाळायला लागले, त्याच्याजवळ कोणी जात नाही. मग त्याच्या लक्षात आलं की अरे समाज सुधारणार नाही, आपल्याला सुधारावं लागेल. तो स्वतःपासून सुरुवात करतो आणि मग ती सुधारणा त्याला दिसते. आणि हे करत असताना एक नैतिक जबाबदारी, नैतिकता निर्माण करणं हे आपलं ड्युटी आहे, आपलं कार्य आहे. जेव्हा तुम्हाला बोलायचं आहे, जेव्हा तुम्हाला करायचं आहे, तेव्हा तुम्हाला सांगायचं आहे, तेव्हा त्याच्यासाठी तुम्ही पाय रोवून उभे राहिले पाहिजे. ती नैतिकता तुमची उभी राहिली पाहिजे. एक आई असते, ती मुलाला घेऊन येते साधूंकडं, आपल्या गुरुकडं. ते म्हणले, गुळ खूप खातो म्हटले, तुम्हाला ते माहीत आहे असेल. म्हणजे याला 2 गोष्टी सांगा. म्हणले ठीक आहे, 15 दिवसांनी आण बाई त्याला. आई 15 दिवसांनी मुलाला घेऊन येते आणि बाबा सांगतात की अरे गुळ खाणं चांगलं नाही, गुळ खाल्ल्याने त्रास होईल, असं होईल, तसं होईल, तसं होईल. तो मुलगा म्हणतो, बाबा असं आहे का, ठीक आहे आजपासून नाही खाणार. त्या आईला राग येतो. आई म्हणते, 15 दिवसापूर्वी जर हेच सांगितलं असतं तर काय वाईट झालं असतं. मला वाटलं काही औषध देणार आहे, काही जडीबुट्टी देणार आहे, तुम्ही तर काही सांगितलं नाही, 4च गोष्टी सांगितल्या. आणि ह्यात 15 दिवसापूर्वी का नाही सांगितल्या. म्हणजे ती नैतिकता तर माझ्यामध्ये निर्माण होते. ज्यावेळेस तू सांगत होती त्यावेळेस मी पण जास्त गुळ खात होतो. जेव्हा माझ्यामध्ये ती नैतिकता निर्माण झाली तेव्हा मी सांगितलं, तेव्हा त्याला पटलं, तेव्हा त्यांनी स्वीकारलं, तेव्हा त्यांनी ते नाकारलं. ही नैतिकता निर्माण करायचं काम कोणामध्ये, ते तुमच्या आमच्यामध्ये आहे. हा करल, तो करल, हा करल, असा करल, तसं करल, इकडंच असं चाललंय, हे चुकीचं चाललंय, ते चुकीचं चाललंय, या म्हणण्याचा अधिकार आपल्याला काहीच नाही. कारण घटनेनेच अधिकार दिलेला आहे, प्रत्येकाला स्वतंत्रता दिलेली आहे. त्या स्वतंत्रतेनुसार प्रत्येकजण आपापल्या कायद्यात राहतो, वागतो. आणि देवाने तर सिलेबस दिलेला आहे, सूत्रपाठ परमेश्वराचा सिलेबस आहे, अभ्यासक्रम आहे. परंतु ते किती स्वीकारायचं, किती नाकारायचं हे बी त्याच्या वैयक्तिक याच्यावरती आहे. परंतु ज्यावेळेस आपण धर्म आणि धार्मिकतेच्या गोष्टी करतो, एखादी संस्था निर्माण करून तुम्ही सातत्यपूर्ण जेव्हा त्याचा हट्ट धरतात, तेव्हा तुमची नैतिक जबाबदारी निर्माण झालेली का ती पहिली तुम्ही स्वीकारली पाहिजे. आणि तेव्हा मग समाजाला तुम्ही देऊ शकता, तेव्हा तुम्ही समाजाला सांगू शकता, जेव्हा तुम्ही समाजाला बोलू शकता. त्याच्याही पलीकडे मी जाऊन सांगतो, समाजाशी काही मतलब नाही. समाजाचा आपण काही ठेका घेतलेला नाही, आपण आपला ठेका घ्यायला शिका. मी माझ्या आत्मउन्नतीशी निगडीत आहे, मी माझ्या हिताशी निगडीत आहे, मी माझ्या परमेश्वर प्राप्तीशी निगडीत आहे. धर्म माझ्यासाठी आहे, धर्म माझा आहे आणि तो मी स्वीकारला तर माझं हित होणार आहे. दॅट्स ऑल. बाकी काहीच करायची गरज नाही. समाजाचा ठेका आपण नाही घेऊ शकत, आपण आपला ठेका तर घेऊ शकतो. म्हणून देव सांगतात, जीवाला स्वतःचं हित कधी कळत नाही, कधी समजत नाही. त्याला ज्या मिनिटाला त्याचं हित कळालं त्या मिनिटाला तो उद्धरून गेला म्हटले. उद्धार काय काही लांब आहे का खूप कुठंतरी, XYZ विशिष्ट ठिकाणी पत्ता शोधा, लोकेशन लावा, असं काही आहे काय. आत्मज्ञाने मोक्ष ह्या सूत्राच्या टीकेमध्ये जर गेलं तर एक आजचा विचार, एक आजचा दोष आपल्यातून आपण काढणं आणि उद्याचा दिवस त्याच्या व्यतिरिक्त जगायला सुरुवात करणं म्हणजेच मुक्ती. मुक्ती काय, एक पाऊल, ती तुमच्यासाठी मुक्ती आहे. त्याच्यामुळं धर्म खूप अवघड नाही आहे. धर्माच्या बाजूनी, धर्माकडून धर्मियांनी जे लोकांमध्ये भीती निर्माण केलेली आहे, एक मानसिकता निर्माण केलेली आहे, एक संभ्रमावस्था निर्माण केलेली आहे, ही तर एकदा पहिले काढून टाकली पाहिजे. आणि संभ्रमावस्था निर्माण होणं, भय निर्माण होणं हे सर्व अज्ञानाचं कारण आहे. म्हणून धार्मिकता निर्भयतेकडे नेण्याचा एक साधन आहे, हे मी कंटिन्यू सांगत असतो. जोपर्यंत तुम्ही निर्भय होत नाही तोपर्यंत ना देव तुम्हाला कळाला, ना धर्म तुम्हाला समजला, ना देव तुम्हाला प्राप्त झाला. ज्या मिनिटाला तुम्ही निर्भय झाले, माझा देव समर्थ आहे, देव समर्थ आहे ना, भय कशाचं, देव समर्थ आहे. आणि तो कोणाचा आहे, तो देव कोणाचा आहे, तुमचा आहे. मी म्हणून माझा देव स्वामी श्री चक्रधर, आणि तो समर्थ आहे. आणि मनात भीती, मनात संभ्रमावस्था, नकारात्मक भावना, शंका, तक्रारी, मग तो माझा कसा झाला. माझ्या देवाला माझं म्हणणं सोपं आहे, माझ्या देवाला माझं मानणं अवघड आहे. ते मानायला जेव्हा सुरुवात करू ना आपण, त्याच मिनिटाला तुमची मुक्ती, त्याच मिनिटाला देव तुम्हाला भेटला. कुठं विशिष्ट ठिकाणी जाऊन देव तुम्हाला
मिळवायची गरज नाही. देव स्वतः येणार. बाई संकट देव गेले, भांडारेकरांकडे देव गेले की नाही? अहो तुमच्यासाठी आपल्यासाठी अनंत ब्रह्मांडांचा नायक तो अवतार घेतो. याचा अर्थ आले आपल्याकडं. अजून आता कोणता आणायचं ठरलं? कोणता आला पाहिजे? तो आला आहे आपल्याकडं. नुसता आलाच नाही या सृष्टीमध्ये, बोधाच्या माध्यमातून तुम्हाला दाखवला त्यांनी बोध. आता अनेक लोक आहे त्यांना बोध नाही आहे, त्यांना माहिती परमेश्वर कोण आहे. याच ठिकाणी आपण सत्संग घेतलेला आहे की सारा समाज परमेश्वराची भक्ती करतोय, पण परमेश्वर कोण आहे त्यांना माहीत नाही. ते दाखवण्याचं काम सकाळी महानुभावांचं आहे. ते महानुभावांना जर देव कोण कळाला नाही तर तो समाजाला काय दाखवेल? जो महानुभावच समजू शकत नाही, जाणू शकत नाही, तो समाजाला काय दाखवणार आहे? म्हणून परमेश्वर आपला आहे, तो आपल्याला भेटला आहे, तो परमेश्वराकडून भेटला आहे, आपल्याकडून नाही. आपल्यामध्ये तेवढी योग्यता आहे, पात्रता आहे की अभ्यास करून आम्ही देवाला ओळखलं, देवाला जाणलं, लगेच आम्ही लागलो परमेश्वराच्या भक्तीला. शक्य तरी का? त्या परमेश्वराकडून परमेश्वर आपल्याला भेटलेला आहे. आता आपण परमेश्वराचं भेटायचं बाकी आहे. आणि तो परमेश्वर काय आहे, ही वस्तू काय आहे, आपण आता गेली पुढच्या 8 दिवसात बघणारच आहोत. बाकी सर्व तुम्हाला सांगितलेलंच आहे. माझ्याबरोबर सेवेसाठी नेहमीप्रमाणे पुण्याचे परमार्गसेवक दिलीपदादा काळे आलेले आहे. त्यांचे टाळ्या वाजून स्वागत करा. त्यानंतर परमपूजनीय भारतमुनी महानुभाव हे पण आलेले आहे. यांचा इतिहास यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही कधीतरी ऐकलेला असेल. परत रिपीट करतो, धर्माचा अर्थार्थी संबंध नाही, म्हणजे महानुभाव संप्रदायाशी अर्थार्थी संबंध नाही, परंतु आवड. 1-1.5 वर्ष 2 वर्षापासून माझे सत्संग आपले यूट्यूबच्या माध्यमातून ऐकत होते. ऐकत असताना बदल झाला, परिणाम झाला, धर्माचा परिणाम झाला पाहिजे. मी आता अहमदाबाद शिरूर तालुक्यामध्ये पुण्याचे वेगवेगळे सत्संग घेते, ते तुम्ही ऐकले असेल. धर्माचा परिणाम झाला पाहिजे. मृत्यू, मोक्षातून मृत्यू असे वेगळे विषय घेऊन ते विषय मांडले मी. तर धर्माची परिणाम आपल्यावर होणं गरजेचं आहे. तो परिणाम परमेश्वराकडून त्यांच्यामध्ये झाला, तो बदल झाला. फोन केला 2 महिन्यापूर्वी, ते दरीला आले. आल्यानंतर उपदेश घेतला आणि तिथंच राहिले. डोमेग्रामला कार्यक्रम होता, शिबिर. तुम्ही आले होते का? कोण काकासाहेब आले होते. तुमच्या सर्वांच्या वतीनं काकासाहेबांनी हजेरी लावली होती. ते म्हटले काय तुम्ही 2 जण होते, 2 जण आले होते. ते म्हटले सर्वांनी आम्हाला नारळ दिलेला आहे की आमच्या वतीनं जा. तर काकासाहेबांनी हजेरी लावली होती. तर त्याच ठिकाणी त्यांची दीक्षा झाली आणि ते अभ्यास करताय. अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. चर्चा, चिंतन, सत्संग घेण्याची आवड आहे. भविष्यात तेही इथं येऊन सत्संग घेऊ शकतात. ही संधी आपण देणारच आहोत. तर त्यांचे टाळ्या वाजवून आपण स्वागत करू. आणि तुम्ही कार्यक्रमाचं आयोजन केलं, श्रीकृष्ण मंदिर ट्रस्ट, परसरण शावासनिक मंडळ, संभाजीनगर शाखा, तुम्हीही या कार्यक्रमाचं आयोजन केल्यामुळे तुमच्याकडून तुमचं स्वागत, तुमच्याकडून तुम्ही टाळ्या वाजवा तुमच्यासाठी. तर अशा कार्यक्रमाची रूपरेषा आहे. कोणाला काही शंका असेल तर सांगा. कार्यक्रम वेळेत एकदा स्टार्ट झाला की सुरू होईल आणि पुढं जात राहील. वेळेत हजर राहणं हे तुमचं काम आहे, त्याच्यात काही शंका नाही असं समजू आपण. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की दंडवत हो.